सोलापूर जिल्ह्याचे युवा नेतृत्व, साखर कारखानदारीतील तज्ज्ञ, शेतकरी सभासदांच्या हिताचे निर्णय घेणारे विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजितआबा पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक दिनकर दाजी चव्हाण, आढीव, तालुका पंढरपूर. दर्शक हो, नमस्कार. वेधकमध्ये स्वागत आहे. मी प्रशांत आराध्ये. भीमा नीरा खोऱ्यातील पाऊस, वरील धरणांची स्थिती, याचबरोबर धरणांमधून सोडण्यात आलेले विसर्ग याची माहिती आपण घेतो. 31 जुलै 2024 सकाळची स्थिती. भीमा नीरा खोऱ्यामध्ये आज अनेक धरणांवर चांगला पाऊस नोंदला गेलेला आहे. मुळशी धरणावर सर्वाधिक 117 मिलीमीटर पावसाची नोंद आहे. याचबरोबर टेमघरवर 95, वरसगाववर 66, पानशेतवर 69 तर खडकवासला प्रकल्पावर 11 मिलीमीटर पाऊस झाला आहे. खडकवासला धरणातला विसर्ग जो आहे तो वाढून 11,000 क्युसेक करण्यात आलेला आहे. दरम्यान कासारसाई धरणावर 24, पवनावर 42, आंध्रावर 25, वडीवळी धरणावर 94 मिलीमीटर पाऊस झाला आहे आणि या धरणामधून सुद्धा पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू आहे. भामासखेडवर 21 मिलीमीटर, चासकमानवर 10, कलमोडीवर 18, तर घोड उपखोऱ्यातील पिंपळगाव जोगीवर 9, माणिकडोवर 15, येडगाववर 2, वडदवर 10, डिंभेवर 17, घोडवर 4, चिलेवाडीवर 8 मिलीमीटर पावसाची नोंद आहे. नीरा खोऱ्यातली जी धरणं आहेत त्याच्यावर चांगला पाऊस झाला आहे. गुंजवणीवर 70 मिलीमीटर, नीरा देवघरवर 63 मिलीमीटर, तर भाटघर धरणावर 19 मिलीमीटर पावसाची नोंद आहे. वीरवर 1, नाझरेवर 3, उजनी धरणावर 3 मिलीमीटर पाऊस झालेला आहे. भीमा नीरा खोऱ्यामध्ये सुरू असलेल्या पावसामुळे खडकवासला प्रकल्पातून 9,416 क्युसेक, याचबरोबर मुळशी धरणातून 2,460 क्युसेक, कासारसाईमधून 400, वडीवळे धरणातून 2172, तर चासकमान धरणातून 4,290 क्युसेकचा विसर्ग सुरू आहे. वीर धरणातून नीरा नदीमध्ये 15,161 क्युसेकनं पाणी सोडलं जात आहे. भीमा व नीरा खोऱ्यातील धरणांची स्थिती. पिंपळगाव जोगे धरण 0% भरलेलं आहे. माणिकडोह 34.62, येडगाव 74.71, वडस 55.27, डिंभे 75.30, घोड 54.70, विसापूर 36%, चिलेवाडी 78.22, कलमोडी 100%, चासकमान 95.30, भामासखेड 75.43, वडीवळे 88.88, आंध्रा 96.25, पवना 87.69, कासारसाई 87.73, मुळशी 90.65, टेमघर 88.48, वरसगाव 86.75, पानशेत 91.76, खडकवासला 81.83, नीरा खोऱ्यातील गुंजवणी 77%, नीरा देवधर 77.35, भाटघर 91.35, वीर 93.22, नाझरे 25.52, उजनी धरण हे 52.22% इतकं भरलेलं आहे. दरम्यान पुणे बंडगार्डनचा जो विसर्ग आहे तो वाढून आता 20,482 क्युसेक इतका झाला आहे. तर उजनीची आवक सुद्धा वाढून ती आता 20,000 क्युसेकच्या पुढे गेलेली आहे. गोविंद शिल्प घेऊन येत आहे 79 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प. आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये: मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नळ योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र दर्शनीय भाग पूर्णपणे टॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड. मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर.